Brother, remove First Peter, second chapter, and read the verse 9 and the 10. पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय वचन 9 आणि वचन 10. पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, पण आता देवाचे लोक आहात. तुमच्यावर दया केली नव्हती, पण आता दया केली गेली आहे. हिंदी मध्ये वाचा जरा. पर तुम एक चुना हुआ वंश और राज पदधारी, याजकों का समाज और पवित्र लोग और परमेश्वर की निज प्रजा हो, इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है उसके गुण प्रकट करो. तुम पहले तो कुछ भी नहीं थे, पर अब परमेश्वर की प्रजा हो. तुम पर दया नहीं हुई थी, पर अब तुम पर दया हुई है. Brother, one more time, read as loud as you can, brother. Everybody listen to this very. Lower the volume a bit from there. Don't lower the. हाँ, हल्का सा. पर तुम एक चुना हुआ वंश पर तुम एक चुना हुआ वंश हो और राज पदधारी, और राज पदधारी हो, याजकों का समाज याजकों का समाज हो, और पवित्र लोग और पवित्र लोग, और परमेश्वर की निज प्रजा हो. और परमेश्वर की नीच प्रजा हो, इसलिए कि जिसने तुम्हें हाँ, अंधकार में से इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से बाहर निकाला है, अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है, बाहर निकालकर अपनी अद्भुत जो ज्योति है उसमें लाया है, उसके गुण प्रकट करो. उसके गुणों को प्रकट करो. जो पहले तुम अंधकार में थे, अंधकार भरी जिंदगी जी रहे थे, लेकिन उस खुदा बाप की वो नजर आप पर पड़ी और उसके चलते उस खुदा बाप ने अंधकार में से हमें बाहर निकाला, और बाहर निकालने के चलते उसने कहा कि हम उसके निज प्रजा, क्या है मतलब निज प्रजा, समथिंग लाइक दैट, और परमेश्वर की निज प्रजा हो. और वो हम लोग परमेश्वर की निज प्रजा है. और बाइबल ये भी कहता है अगर वो खुदा ने हमें बाहर निकाला है तो हमें वो प्रकट भी करना है. Brother, am I right or wrong? अगर वो खुदा बाप ने हमें अंधकार में से बाहर निकाला है तो हमें वो प्रकट भी करना है. प्रकट भी करना मतलब क्या बात बोल रहा है मालिक को? Do you know what it is saying? What does it say? अंधकार में से बाहर निकाला है तो हमें वो प्रकट भी करना है. प्रकट करना मतलब क्या मतलब है? हमें वो दिखाना है. We have to show that we have come out of that darkness now. If God has blessed us, जर देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, if God has released His oil upon our life, जर परमेश्वर देवाने त्याचं जे तेल आहे ते आपल्या if जीवनावर God लावलेलं has आहे, delivered us, जर देवाने आपली सुटका केली आहे, we need to show that we are of the light and not of the darkness. मग आपल्याला हे दाखवायचं आहे की आता आपण प्रकाशाचे आहोत, अंधकाराचे नाही. आता आम्ही प्रकाशाचे आहोत आणि अंधकाराचे नाही. बस झालं ते, बहुत हुआ हो. प्रकाशामध्ये असून सुद्धा अंधकाराची वाहवाही करायला. समज में आ रहा है?
भी, प्रकाश में रहकर भी अंधकार की वाहवाही करना। हम लोग अंधकार की वाहवाही कभी करते मालूम है? जब जानकर भी कुछ गलतियां हम लोग करते हैं, हम जानते हैं कि ये खुदा बाप को ये चीज पसंद नहीं है, ये वचन के विरुद्ध है, ये वचन के खिलाफ है, ये उसकी उपस्थिति को, उस पवित्र आत्मा को खिन्न करने वाली चीज है। जब हम जानते हैं ये चीज, तब we are coming out of it. We are not showing that we are of that. We are not of that dark world, but we have come out of that dark world and we are of the light right now. आणि आता या क्षणाला आपण त्या अंधकाराचे नाही, आपण अंधकारातून बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण प्रकाशाचे आहोत. This is what Peter is talking about, man. आणि या ठिकाणामध्ये पेत्र याविषयी सांगत आहे. He's talking, he's saying that he's actually commanding, or he's actually pinpointing people today. आणि आज खरं पाहिलं तर तो लोकांना एक टोचणी देत आहे. He's pinpointing. लोकांना टोचणी देत आहे. That if at all you have come out of that darkness, की जर आता तुम्ही त्या अंधकारातून बाहेर आलेला आहात, but still why are you showing yourself that as if you are still in that dark world? पण तरी देखील तुम्ही स्वतःला का बरं दाखवत आहात की तुम्ही अजून देखील त्या अंधकारमय जगाचेच आहात? Are you getting what the Lord is saying? प्रभू काय म्हणत आहे तुम्हाला समजत आहे का? People might be like, no, we are not doing any witchcraft, man. लोक म्हणत असेल की नाही आम्ही काही जादूटोणा करत नाही. We are not releasing any spells, sorcery, chanting, this, that. We know who Christ is. आणि कोणतं मंत्रतंत्र जादूटोणा कोणत्या प्रकारचा आम्ही असं कृत्य करत नाही. आम्हाला माहिती आहे ख्रिस्त कोण आहे. Yeah, we know that we belong to Christ. We know it all. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की आम्ही फक्त ख्रिस्ताचेच आहोत. We know this Bible because we have read this Bible by heart, and this Bible word to word, page to page. आणि आम्हाला ठाऊक आहे की पवित्र शास्त्र काय आहे. आम्ही कित्येक काळापासून शब्द अनुशब्द आणि पान आम्हाला चांगल्या We प्रकारे know ठाऊक what आहे. it is. आम्हाला ठाऊक आहे की ते काय आहे. We have read this First Peter 2nd chapter n number of आणि times. पहिला पेत्र दुसरा अध्याय कितीतरी वेळेस आम्ही वाचलेला आहे. But tonight, the Lord is saying one thing important. पण आजच्या रात्री प्रभू एक महत्त्वाची गोष्ट If सांगत आहे. at all you have come out of the darkness, you have to show yourself that you have come out of the darkness. जर तुम्ही त्या अंधकारातून बाहेर आलेला आहात तर तुम्हाला ते दाखवायचं आहे की होय आम्ही त्या अंधकारामधून बाहेर आलेलो You आहोत. need to prove yourself that you have come out of the dark world. आणि तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की तुम्ही त्या अंधकारमय जगातून बाहेर आलेला आहात. Reduce this thoda sa. You have to show yourself that you have come out of that dark world. आणि तुम्हाला हे स्वतःला दाखवायचं आहे की तुम्ही त्या अंधकारमय जगातून बाहेर आलेला This आहात. servant, this Peter, is pinpointing each one of you, including me tonight. आणि आजच्या रात्री हा जो पेत्र देवाचा सेवक आहे तुमच्या आणि मला दोघांना देखील तो आज टोचणी देऊन सांगत आहे. He's pinpointing us, stating that whether you are proving yourself or whether you are showing yourself that you are out of the dark world. आणि तो प्रत्येकाला टोचणी देऊन हे सांगत आहे की तुम्ही स्वतःला सिद्ध करत आहात का आणि का तुम्ही त्या आज अंधकारमय जगाच्या Are बाहेर you आलेला just आहात. trying to pretend that you are of the dark world for some time? आणि तुम्ही फक्त काही काळासाठी अशा प्रकारे दाखवत आहात, नाटक करत आहात की मी त्या अंधकारमय जगातून बाहेर आहे. अजून एक वेळा बोला, जरा हेच शब्द वापरा. आणि तुम्ही काही काळासाठी अशा प्रकारे नाटक करीत आहात की मी त्या अंधकारमय जगातून बाहेर आहे. Are we just trying to pretend that we are not of this dark world, man? आणि फक्त आपण नाटक किंवा दिखावा करीत आहोत की नाही मी या अंधकारमय जगाचा नाही. If we are removed and uprooted and we have been taken away from the dark world, we have to show that we don't belong to that dark world. जर आपल्याला त्या अंधकारमय जगातून बाहेर काढलेलं आहे, उकडून काढलेलं आहे आणि त्यामधून बाहेर जर काढलेलं आहे तर आपल्याला दाखवायचं आहे की आपण त्या अंधकारमय जगाचे And नाही. remember, if you are removed from the dark world and you are now the part of that light, and the light is nothing but
Jesus inside of you, there are many things you need to take care of as well. आणि मग जर तुम्हाला आता हे लक्षात ठेवायचं आहे की अंधकारामधून तुम्ही बाहेर आलेला आहात, प्रकाशामध्ये तुम्हाला आणलेला आहे आणि येशू ख्रिस्त तुमच्या आतमध्ये आहे, हे Yeah. महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या हे आहेत. समजून घ्यायचं, because many people are still questioning the true living God. कारण कित्येक लोक आज देखील जिवंत आणि खरा परमेश्वर देवाला प्रश्न विचारत आहेत. Many people are like, why do I always have to ask forgiveness from that person, and why it should be me only first? कारण कित्येक लोक अशा प्रकारे प्रश्न विचारतात की का मलाच नेहमी त्या व्यक्तीला जाऊन क्षमा मागावी लागते आणि हे माझ्या बरोबर तसं का बरं होत असतं? Why I have to, always forgive him or forgive her? आणि मलाच का बरं त्या व्यक्तीला क्षमा करावी लागते? Why always me? फक्त मीच का बरं? Why do I have to humble myself always? And why I have to take that first step of forgiving and being humble? आणि मलाच का प्रत्येक वेळेस नम्र व्हावं लागतं आणि प्रत्येक वेळेस नम्र होण्यासाठी क्षमा करण्यासाठी मलाच प्रथम पाऊल का टाकावं There are लागतं? many people who are still saying today that why always I have to keep silent when somebody is speaking against me? आणि कित्येक लोक या ठिकाणामध्ये असं म्हणत आहेत की प्रत्येक वेळेस तो समोरचा व्यक्ती माझ्या विरुद्ध बोलत आहे, पण प्रत्येक वेळेस मला का नम्र व्हावं लागतं? Why I have to be quiet always, man? प्रत्येक वेळेस मलाच का बरं शांत बसावं लागतं? Why me always? When will I be able to talk to him? And when will my number come? When will my turn come? When I will talk to him on his face and I will show him who he is. आणि प्रत्येक वेळेस मलाच का बरं शांत राहावं लागतं? आता माझा नंबर कधी येणार आहे? माझ्यावरती कधी वेळ येणार आहे की मी त्याच्या तोंडावर त्याला बोलेल? Remember, people of God, देवाच्या लोकांना लक्ष ठेवा. the other people who are coming against you, it is their nature, it is their behavior, and they carry that nature inside of them. तुमच्या विरुद्ध जे लोक येत आहेत, तुमच्या विरुद्ध जे लोक बोलत आहेत, हा त्यांचा स्वभावच आहे आणि त्यामुळे ते तुमच्या विरोधामध्ये बोलतात. They are acting accordingly to the nature of what they belong to. आणि ज्या प्रकारे त्यांचा स्वभाव आहे, त्यांच्या स्वभावानुसार ते तुमच्याशी वर्तन करतात. But I want to tell you tonight in the name of Jesus, पण मला आजच्या रात्री तुम्हाला सांगायचं आहे, येशूच्या नावामध्ये your nature belongs to Jesus. Your nature is like Jesus. तुमचा स्वभाव येशू प्रमाणे आहे. You have to be like Jesus now. तुम्हाला आता येशू सारखा व्हायचं आहे. Yeah, their nature is different and your nature is different. त्यांचा स्वभाव वेगळा आहे, तुमचा स्वभाव वेगळा आहे. They are not anointed, but you are anointed. ते अभिषिक्त नाहीत, पण तुम्ही अभिषिक्त They आहात. are not the chosen one, but you are the chosen one. आणि ते निवडलेले नाहीत, पण तुम्ही निवडलेले आहात. They are not the one who has gone through the situation that God has brought them out, but you are the one where you have gone through many trials in your life, situations in your life, and your Father, your Jesus, has pulled you out of all the situations. आणि तुम्ही असे लोक नाहीत की ते परिस्थितीमधून गेलेले आहेत आणि देवाने त्यांना त्या अनुभवातून काढलेलं आहे, पण तुम्ही अशा प्रकारचे लोक आहात. तुम्ही प्रत्येक संकटामधून, परीक्षामधून, त्रासामधून गेलेले आहात आणि तुमच्या पित्याने तुम्हाला त्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर काढलेलं आहे. It is you who has gone through the situation. हे तुम्ही आहात की तुम्ही त्या परिस्थितीमधून गेलेले It आहात. was you who prayed and fasted, and your God has answered your prayer. हे तुम्ही आहात, तुम्ही प्रार्थना केली, उपवास केला आणि देवाने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. It was you and your family who came together and called the name of the Lord on this land of living. आणि हे तुम्ही आहात की तुम्ही ते उपवास प्रार्थना केली, प्रभूकडे प्रार्थना केली आणि परमेश्वर देवाने तुम्हाला या जिवंताच्या भूमीवर आज जिवंत ठेवलेलं आहे. You are the chosen one. तुम्ही ते निवडलेले लोक आहात. So if you are the anointed one, if you are the chosen one, your nature is different. You have been separated from the worldly nature. You have been separated from the dark world nature. But your nature is that nature which is the heavenly nature, which is from above. आणि म्हणून जर आज तुम्हाला अंधकारामधून बाहेर काढलेलं आहे, तुम्हाला प्रभूने निवडलेलं आहे आणि प्रभूने तुम्हाला अभिषिक्त केलेलं आहे, म्हणून तुमचा स्वभाव हा आता परमेश्वर देवासारखा स्वभाव आहे. Hello. Your nature is completely different. तुमचा स्वभाव आता पूर्णपणे वेगळा आहे. It is completely different. पूर्णपणे वेगळा आहे. Completely different. पूर्णपणे वेगळा आहे.
keep a cheetah and if you keep a dog which runs fast, आणि तुम्ही एका बाजूला चित्ता ठेवा, एका बाजूला तुम्ही एक कुत्रा ठेवा. तुम्ही विचार करा कोण बरं एकदम वेगाने धावेल. ah, you must have seen that. I don't know why I'm getting that video. That dog is like running as fast as he wants to. He has already left that line, but cheetah is still watching. आणि एका व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं आहे की एक ओळ आहे, त्यामधून जो एक कुत्रा आहे तो वेगाने पळत आहे, पण चित्ता फक्त शांत रीतीने बघत आहे. Get the fastest dog who can run as speed, as fast as he can. Keep that dog at one side and cheetah at one side. आणि एक कुत्रा जर असा असेल की तो जास्तीत जास्त वेगाने पळू शकेल, त्याला एका बाजूला ठेवा आणि चिता जो आहे त्याला एका बाजूला ठेवा. Cheetah knows, man. किधर तक दौड़ सकता है दौड़. मुझे मालूम है मेरे अंदर क्या है. तू तक पहुंचने से पहले मुझे ये मालूम है कि वो जो लाइन है, वो जो डोरी है जिसपे वो विनर को डिक्लेयर करने वाले हैं, वो मैं ही पार करूंगा. When a dog is barking, ज्यावेळेस एखादा कुत्रा भुंकत असतो, elephant will keep calm. जो हत्ती असतो तो शांतपणे उभा असतो, He will not do anything, man. तो काहीच करणार नाही. The nature of the dog is barking, कुत्र्याचा स्वभाव भुंकणे हा असतो, but the nature of the elephant is like, मैं राजा है, एक पैर दे दिया तो ये जाने वाला है. He will be like calm. तो शांतच उभा राहील. He knows who he is. त्याला ठाऊक आहे की तो कोण आहे. There is a possibility that the dog might not understand who he is and who that big giant is in front of him. आणि जो कुत्रा आहे त्याला कदाचित त्याची जाणीव नसेल की तो स्वतः कोण आहे आणि जो मोठा प्राणी त्याच्या समोर उभा आहे तो कोण आहे. कळलंय ना? समजलं? That's why he's barking. He's barking at the elephant. आणि म्हणूनच तो हत्तीकडे बघून भुंकत असतो. But the elephant is like very calm. पण हत्ती अतिशय शांतपणे उभा आहे. शांत, शांत, कारण की त्याला ठाऊक आहे, त्याला माहित आहे तो कोण आहे. He knows who is inside, what strength he carries. हत्तीला ठाऊक आहे की त्याच्या आतमध्ये किती मोठी शक्ती Oh, भरलेली how आहे. much power he carries inside of him. त्याच्या आतमध्ये किती सामर्थ्य भरलेलं आहे. What power he carries inside of him, he knows it. त्याला माहिती आहे की त्याच्या आतमध्ये किती मोठं सामर्थ्य भरून तो चालत आहे. If people are talking against you, जर लोक तुमच्या विरोधामध्ये बोलत आहेत, if people are standing against you, जर लोक तुमच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत they're standing like a wall in front of you. आणि तुमच्या बरोबर एकदम समोर ते तुमच्या मध्ये भिंत म्हणून उभे They आहेत are like a block for you to move forward. आणि तुम्ही पुढे जाण्यासाठी तुमच्यामध्ये अडथळा म्हणून उभे आहेत. You are like, when this person will be taken away from my life. आणि तुम्ही असं म्हणत आहात की हा व्यक्ती कधी बरं माझ्या जीवनामधून बाहेर काढला When he जाईल, will go from my तो life. माझ्या जीवनामधून कधी बरं निघून जाईल. I want to tell you tonight in the name of Jesus. पण मला आज तुम्हाला सांगायचं आहे येशूच्या नावामध्ये, Even though that person is right in front of you, तरी तो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे. but the true living God, तो जिवंत खरा the परमेश्वर, true living God will take you ahead in the name of तो Jesus. खरा जिवंत परमेश्वर येशूच्या नावामध्ये The तुम्हाला true साथ living देईल. God will make sure that you move forward in the name of तो Jesus. जिवंत परमेश्वर खात्री पटवून घेईल की तुम्ही येशूच्या नावामध्ये पुढे जाल. You need to know who you carry inside of you. तुम्हाला माहिती करून घेण्याची गरज आहे की तुमच्या You need to आतमध्ये काय आहे. understand what you carry inside of you. तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की तुमच्या आतमध्ये नेमकं काय आहे. You need to know what you have inside of you. आणि तुम्हाला माहिती करून घेण्याची गरज आहे तुमच्या आतमध्ये नेमकं काय आहे. Hey! एकदम शांत. No more movement. बिल्कुल हिलना नहीं.
you at a high standard. आणि तुम्ही जसं ठेवा देवाच्या लोकांना, परमेश्वर देवाने तुम्हाला अतिउच्च Because स्थानामध्ये you are स्थापित केलं आहे. anointed, He has kept you at a high level. आणि तुम्ही अभिषिक्त आहात म्हणून त्याने तुम्हाला उच्च स्थानी ठेवलं आहे. Because you are the chosen one, He has placed you to another level where your enemies cannot reach आणि you. ज्या ठिकाणामध्ये आता त्याने तुम्हाला निवडलेलं आहे, ज्या ठिकाणी तुमचे शत्रू पोहोचत नाहीत, अशा ठिकाणी त्याने तुम्हाला ठेवलं The आहे. Spirit of God says that I have chosen you and I have set your standards all above like anything. आणि देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे की मी तुम्हाला निवडलेलं आहे आणि असा दुसरा कोणीही नाही ज्या ठिकाणामध्ये मी तुम्हाला स्थापित केलं आहे. I have kept your standards high. आणि मी तुम्हाला I अतिउच्च have स्थानात ठेवलं kept आहे. your standards high. आणि मी तुमचं जे प्रमाण आहे, प्रतिष्ठा आहे, ती मोठी ठेवलेली आहे. And you know what? आणि तुम्हाला ठाऊक आहे काय गोष्ट, When God has chosen you, when God has anointed you, त्यावेळेस देवाने तुमची निवड केलेली आहे, देवाने तुम्हाला अभिषिक्त केलेलं and आहे. when the Lord has kept your standards higher than any others, आणि दुसऱ्या कोणापेक्षा त्याने तुमचं जे प्रमाण आणि प्रतिष्ठा उच्च ठेवली आहे, when that is the case, त्यावेळेस अशी गोष्ट असते, it is not your battle anymore. It is His battle then in the name of Jesus. ते आता तुमचं युद्ध राहत नाही, पण ते आता त्याचं युद्ध राहतं येशूच्या नावामध्ये. It is not your battle, it is not your yuddha, but it is the yuddha of the Lord. हे आता तुमचं युद्ध नाही, पण आता हे देवाचं युद्ध The आहे. Lord will respond to all the situations. आणि प्रभू परमेश्वर तुमच्या ज्या सर्व परिस्थिती आहेत त्याला प्रतिसाद देईल. Remember the oil which the Lord has released upon each one of you. लक्षात ठेवा, जे तेल देवाने तुमच्या प्रत्येकावर मोकळं केलं आहे. He has just not released that oil upon your life, people of God. आणि त्याने फक्त ते जे तेल आहे असंच तुमच्यावर मोकळं केलं नाही. He knows what He has released upon your त्याला life. ठाऊक आहे की त्याने तुमच्यावर काय मोकळं केलेलं आहे. Because of that oil, you are recognized in the heavenly places. आणि त्या तेलामुळे स्वर्गीय स्थानांमध्ये तुमची आज ओळख होते. Because of that oil which He has placed upon your life, He will respond to you in the name of आणि Jesus. जे तेल त्याने तुमच्यावर मोकळं केलेलं आहे त्या तेलाद्वारेच तो तुमच्यावर आज प्रतिसाद That देणार आहे. oil which you carry is just not a normal oil, just not an ordinary जे oil. तेल घेऊन तुम्ही चालत आहात ते साधारण तेल नाही. It is a supernatural oil which is rested upon you. आणि ते असाधारण नैसर्गिक असं नाही, पण ते तुमच्यावर पुनर्स्थापित केले गेलेलं आहे. Because of that oil which you have inside of you, आणि ते तेल तुमच्या आतमध्ये असल्यामुळे your response also changes. आणि तुमचा जो प्रतिसाद आहे तो देखील बदलतो. दादा, और एक बार बोला. तुमचा जो प्रतिसाद आहे तो देखील बदलतो. त्याच्या अगोदर काय बोललो मी? Because of the oil which you have, आणि जे तेल तुमच्यामध्ये आहे त्यामुळे तुमचा जो प्रतिसाद आहे तो देखील बदलतो. people come against you, लोक तुमच्या विरोधामध्ये येतात, they speak against you. ते तुमच्या विरुद्ध बोलतात. But have you been in a situation where you are like, छोड़ दो यार, कुछ फर्क नहीं पड़ता. पण तुम्ही मग अशा परिस्थितीमध्ये येऊन पडता का? कोण आलंय का अशा परिस्थितीमध्ये? लोक तुमच्या विरुद्ध बोलत आहे, परिस्थिती तुमच्या विपरीत बोलत आहे, but you are like, no problem. पण तुम्ही म्हणता काही समस्या नाही. तो आजार तुमच्या विरुद्ध आलाय, तुमच्या शरीरावर राज्य करत आहे, पण तरी सुद्धा तुम्ही हालेलुया बोलत आहे. आहे का कोण असेल? Why? You know why? तुम्हाला माहितीये का? Because even though you want to fight, जरी तुम्हाला लढायचं आहे still that oil which is upon you from above, तरी देखील ते तेल जे तुमच्यावर आहे, जे वरून ओतण्यात आलेलं आहे, that oil will keep you calm. ते तेल तुम्हाला शांत ठेवेल. Hey, कळलं का? That oil which the Lord has released upon you, that oil will keep you calm, and still, even though you have situations in your life, you will be like a king on this land of living. आणि जे तेल परमेश्वर देवाने तुमच्यावर आज मोकळं केलेलं आहे त्या तेलामुळे तुम्ही शांतच राहाल आणि तुम्ही या जिवंताच्या भूमीवर एक राजा म्हणून त्या प्रकारेच राहाल. Your response changes when the oil of the Lord is upon your life. ज्यावेळेस परमेश्वर देवाचं तेल तुमच्यावर असतं त्यावेळेस तुमचा प्रतिसाद देखील बदलतो. Yes, brother. When you carry the power of God and the glory of God, your response also changes. ज्यावेळेस तुम्ही देवाचं गौरव आणि देवाचं सामर्थ्य घेऊन चालता त्यावेळेस तुमचा प्रतिसाद बदलतो.
People might choose to take revenge for you. आणि लोक अशी निवड करतील की ते तुमचा बदला घेतील. But because of the oil which is there inside of you, you will choose to forgive them. पण तुमच्यामध्ये ते तेल असल्या कारणामुळे तुम्ही असा निर्णय घ्याल की मी त्या व्यक्तीची क्षमा करेल. No, no, brother. मी काय बोलत आहे माहितीये का? लोक ह्यांचा बदला घेण्यासाठी उठले आहेत. तरी सुद्धा तुम्ही तो बदला घेत नाहीये. तुम्ही शांत राहिलाय आणि तुम्ही बोलत आहे येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला माफ करतो. केलंय का तुम्ही असं? सिस्टर तुम्ही हसताय म्हणजे तुम्ही जास्त केलं. नो दिस इज गुड. लोग आए हैं हमारे विरुद्ध, उन्होंने बहुत बोला है, but still we are like God, I forgive him. People have cursed you big time, but still you are like, Lord, even though he has cursed me, but I will bless him, O Lord Father. आणि कितीतरी वेळेस लोकांनी तुम्हाला शाप दिलेला आहे पण तुम्ही म्हणता जरी त्याने मला शाप दिला तरी मी त्याला आशीर्वादच दे. Yeah, because my Father has taught me something else. कारण माझ्या पित्याने मला काहीतरी शिकवलेलं आहे. कुछ लोग बोलता होगा, कुछ लोग बोलता है अरे ह्याचं तर बरोबर करतो मी आता. रात्री प्रार्थनेमध्ये बसतो आणि घेतो त्या स्वर्गदूतांना आणि सांगतो त्या सर्व स्वर्गदूतांना ह्याचं असं करा, ह्याचं तसं करा. Hey, are you getting what I'm saying? If somebody curses you, you are there to bless them. जर तुम्हाला कोणीतरी शाप देत आहे तर तुम्ही त्याला आशीर्वाद देत आहात. Yeah. Because the oil inside of you is speaking at that situation. कारण तुमच्या आतमध्ये जे तेल आहे ते त्या परिस्थितीमध्ये बोलत आहे. That oil is speaking. ते तेल बोलत आहे. And you know what? It's not because that you are weak and you cannot do anything. आणि ते यामुळे नाही की तुम्ही अशक्त आहात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. It's not because of that. हे त्यामुळे नाही. अपने आप को कमजोर मत समझो. रे बाप रे, मैं ऐसा हूं करके मैं ऐसा कर रहा हूं. No, it's not that. It is because you are anointed by the Lord. That is the reason you are forgiving people and you are releasing people. And even though somebody is hurting you, you are still loving them. आणि तुमच्यामध्ये देवाचं तेल आहे त्यामुळे तुम्ही लोकांना क्षमा करत आहात. तुम्ही त्यांना मोकळं करत आहात. जरी त्यांनी तुम्हाला वेदना आणि त्रास दिला पण तुम्ही त्यांना क्षमा करीत आहात. Don't think that ऐसा मत समझो कि अरे वो सामने वाला सोचता होगा कि मैं कमजोर है करके बार बार मैं शांत हो रहा है. वो सामने वाला क्या सोचेगा कि अगर मैं उसको अभी माफ करता है, बार बार माफ कर, तो समझेगा अरे ये तो क्या एकदम लल्लू पंचू है. भैया तुम लल्लू पंचू नहीं है भैया, तुम चुने हुए पात्र हो. इसलिए उसके चलते आपके ऊपर एक अभिषेक ऐसा डाला गया है कि आपको वो खुदा बाप माफ करने सिखा रहा है, क्षमा करने सिखा रहा है. He's allowing you to release. He's allowing you to forgive. आणि आज तो तुम्हाला क्षमा करण्यासाठी आणि मोकळं करण्यासाठी त्या प्रकारे शिकवत आहे. He's allowing you to release. He's allowing you to forgive, man. आणि त्या ठिकाणामध्ये तुम्हाला मोकळं करण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी शिकवत आहे. तो शिकवत आहे. Brother, remove Romans chapter 12 and 19. रोमियो की किताब 12 और उसका 19. रोम याचा 12वा अध्याय वचन 19. Come on, son. हे प्रियो, अपना बदला न लेना परंतु परमेश्वर को क्रोध का अवसर दो, क्योंकि लिखा है बदला लेना मेरा काम है, प्रभु कहता है मैं ही बदला दूंगा. थोड़ा अमिताभ बच्चन. हे प्रियो, अपना बदला न लेना बदला मत लो, परंतु परमेश्वर को क्रोध का अवसर दो. परंतु परमेश्वर यहोवा जिसने आपको चुना है, जिसने आप पर उसका अभिषेक को डाल रखा है, उस परमेश्वर को आपके खिलाफ और आपका बदला लेने का अनुमति दो. उसके क्रोध को ऐसा भड़कने दो कि वो परमेश्वर आपके लिए
आपके शत्रुओं के साथ लड़ेगा। Speak it, brother. Read. क्योंकि लिखा है, बदला लेना मेरा काम है, प्रभु कहता है मैं ही बदला दूंगा। Yeah. Do not avenge yourself, but rather give place to the wrath. For it is written, vengeance is mine. I, the Lord, will repay it. Vengeance is mine, and I, the Lord, will repay it. आणि जो बदला आहे, जो सूड आहे, तो माझा आहे, मी तो सूड घेईल. You know what? David could have killed Saul easily in that cave. आणि त्या गुहेमध्ये जो दावीद आहे त्याने शाऊल राजाला असंच साहजिक रीतीने मारून टाकू शकला असता. Yes, easily he could have killed him. सहजतेने तो मारू शकला असता. And if you read the Bible, it says that his people were also saying, "Arey, it is the right opportunity for you to kill Saul now." आणि पवित्र शास्त्रामध्ये पण लिहिलेलं आहे, दाविदाचे जे लोक होते ते त्याला सांगत होते, हीच ती योग्य वेळ आहे, तुम्ही आता त्या शाऊलाला मारून टाका. His men told him, "Hey David, this is the right moment for you to kill this Saul." दाविदाचे लोक त्याला म्हणाले, हीच ती योग्य वेळ आहे, तू आता या शाऊलाला मारून टाक. But you know what? David understood one important thing in his life. पण दावीद आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट शिकला. He understood one important fact which is there in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये तो एक महत्त्वाचं सत्य शिकला. David refused to kill Saul in that cave आणि त्या गुहेमध्ये शाऊलाला मारण्यासाठी दाविदाने विरोध केला. because he understood the fact what is there in his life. कारण त्याला ठाऊक होतं की त्याच्या जीवनामध्ये जे सत्य तो शिकलेला आहे. He didn't take any revenge against that Saul आणि त्याने त्या शाऊला विरुद्ध कोणताही सूड घेतला because नाही. he understood more than his emotions, the God who is there inside of him, he will take that vengeance, he will fight for him, and he will ensure that his battle is not physical, and his battle will be spiritual, and that will be fought by the Lord himself. कारण त्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेतलं की आता माझ्या ज्या संवेदना आहेत, ज्या भावना आहेत, त्यापेक्षा आता परमेश्वर देवाने सत्य मला शिकवलेलं आहे. आणि ते म्हणजे आता हे जे युद्ध आहे ते शारीरिक, भौतिक आणि जगामध्ये नाही, पण आता परमेश्वर देवामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये तो ते युद्ध लढणार आहे. David understood that he is anointed. तेव्हा आता दाविदाला चांगलं समजलं की तो अभिषिक्त And आहे. because he understood that he is anointed, he knew that the one who anointed him, he will fight the battle for him. आणि दाविदाला चांगल्या प्रकारे समजलं की आता ज्या देवाने त्याला अभिषिक्त केलेला आहे तोच देव आता युद्ध लढणार आहे. The one who anointed him, the one who released his anointing, the one who released his oil upon him, that same God will fight the battle for him. आणि ज्या देवाने त्याला आता ते तेज दिलेलं आहे, त्याला अभिषेक दिलेला आहे, तोच देव आता त्याच्या बाजूने युद्ध लढणार आहे. He knew I don't need to touch Saul anymore. त्याला ठाऊक होतं की आता मला शाऊलाला इथून पुढे स्पर्श करण्याची I गरज don't नाही. need to touch him. मला त्याला स्पर्श करण्याची गरज नाही. He will have the touch from the Lord himself. खुद्द देवापासूनच त्याला आता स्पर्श होईल. Your battle doesn't belong to you, people of God. देवाच्या लोकांना जे युद्ध आहे ते आता तुमचं नाहीये. There is a possibility that you might be going through financial stress. आणि भरपूर प्रमाणामध्ये शक्य असेल की तुम्ही आता आर्थिक संकटामधून There जात is a असाल. possibility that you might be going through a different stress which is like which cannot be spoken at all. आणि तुम्ही अशा संकटामधून किंवा अशा तणावामधून जात असाल की आता त्याविषयी बोलणं पण तुम्हाला शक्य नाही. Some people might be here, you are here where you are like, how many times I have to go through this. आणि कित्येक लोक असं पण आता म्हणत असतील की आता किती वेळेस मी याच्यामधून जायचं आहे. You are fighting a battle, but I want to tell you one thing tonight in the name of Jesus. Your battles are there, but there is one God who will fight all the battles for you in the name of आणि Jesus. तुम्ही ते युद्ध लढत आहात, त्या युद्धामधून जात आहात, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, देवाच्या लोकांना युद्ध हे परमेश्वर देवाचं आहे आणि तो परमेश्वर देव तुमच्यासाठी ते युद्ध लढेल. Read 1 Samuel 24:6. 1 Samuel 24:6. 1 शमूएल 24:6. Read it, brother. Read it. वह अपने जनों से कहने लगा, यहोवा न करे कि मैं अपने प्रभु से जो यहोवा का अभिषिक्त है ऐसा काम करूं कि उस पर हाथ उठाऊं, क्योंकि वह यहोवा का अभिषिक्त है. Absolutely.
Absolutely. Read one more, brother. Psalms 18 and 2. It's by hearted word for many. भजन संहिता 18 उसका दूसरा वचन. स्तोत्र संहिता 18:2 यहोवा मेरी चट्टान और मेरा गढ़ हाँ? और मेरा छुड़ाने वाला है, मेरा परमेश्वर मेरी चट्टान है जिसका मैं शरणागत हूँ, वह मेरी ढाल और मेरा उद्धार का सिंह वो और मेरी ढाल और मेरे उद्धार का सिंह. आगे और मेरा ऊंचा गढ़ है. वो मेरा ऊंचा गढ़ है. David didn't say that my sword is my protection, but he said, my God is my shield and he is my protection. आणि दावीद अशा प्रकारे म्हटला नाही की आता माझी जी तलवार आहे त्यामुळे मला संरक्षण प्राप्त होतं, पण तो असा म्हणाला की माझा देव जो आहे तोच माझं संरक्षण करणारा आणि माझी ढाल आहे. People of God, you need to understand one thing today. देवाच्या लोकांना तुम्हाला आज एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. If you have the oil inside of you, जर तुमच्या आतमध्ये तेल आहे, if you carry the oil which is being released from above and that is inside of you, आणि जर तुमच्यावर ते तेल मोकळं करण्यात आलेलं आहे आणि ते तेल तुमच्या आतमध्ये भरून टाकण्यात आलेलं आहे, your weapon is not the carnal mind of yours. तर तुमचं जे शस्त्र आहे ते तुमचं ज्या प्रकारे तुम्ही जगिक रीतीने विचार करता ते नसणार आहे. अजून एक वेळा बोला. तर तुमचं जे शस्त्र आहे ते जो तुम्ही ज्या प्रकारे जगिक रीतीने विचार करता ते नसणार आहे. That will not be your weapon. ते तुमचं शस्त्र नसेल, Neither it will be your shield for your protection. किंवा तुमच्या संरक्षणासाठी ती तुमची ढाल It नसेल. is the Lord's oil, it is the Lord's fire, and it is the Lord's power that will be the shield and your protection, Christ Jesus. आणि ते प्रभूचं तेल, तो प्रभूचा अग्नी आणि तो प्रभूचा अभिषेक असणार आहे की तो तुमच्यासाठी एक ढाल असा असणार आहे. Remember one thing, people of God, people might come to attack you, but they will never ever finish you at all in the name of Jesus. लक्षात ठेवा देवाच्या लोकांना, लोक तुमच्या विरोधामध्ये येतील, तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील, पण ते त्यामध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत. People might betray you, but they cannot take away your destiny at all. आणि लोक तुम्हाला फसवण्यासाठी येतील, पण तुमचं ते अंतिम ध्येय ठरलेलं आहे. The Spirit of God is saying that there are people who have been betrayed big time. आणि देवाचा आत्मा सांगत आहे की कित्येक लोक जे आहेत त्यांना कितीतरी वेळेस फसवण्यात आलेलं आहे. Don't you worry, my dear sister. Don't you worry, my dear brother. आणि माझ्या प्रिय बहिणी, माझ्या प्रिय भाऊ, तुम्ही काळजी करू नका. Even though you have been betrayed by your near and your dear ones. जरी तुमच्या प्रियजनांद्वारे, जवळीक लोकांद्वारे तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे, Even though people have rejected you, काही लोकांनी तुमचा धिक्कार केलेला आहे, but they cannot steal your destiny what God has kept for you. पण तुमच्यासाठी देवाने जे ठेवलेलं आहे ते तुमच्यापासून ते कधीही काढून घेऊ शकणार They नाही. cannot rob your destiny what your master has kept for जे you. प्रभूने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे ते ध्येय तुमच्यापासून ते कधीच काढून घेऊ शकणार You नाही. will finish your race better in Jesus' name. तुमची जी धाव आहे तुम्ही ती उत्तमरित्या पूर्ण करारात येशूच्या नावामध्ये. You will win the battle, man. आणि तुम्ही ते युद्ध जिंकणार आहात. Hey, are you getting what the Lord is speaking tonight? आणि आजच्या रात्री प्रभू काय बोलत आहे तुम्हाला I समजत want आहे to का? go in the second part now. आणि आता मी दुसऱ्या भागामध्ये जाणार आहे. I want to speak something where you will understand why I said, oh, now I'm understanding. You will understand what I said. I can see Rani's sister's face like a glorious face and the crown upon her head. आणि ज्यावेळेस मग मी हे बोलेन त्यावेळेस तुम्हाला समजेल की मी या अगोदरच्या गोष्टी का बरं बोललेल्या आहेत. आणि त्याच प्रकारे राणी सिस्टरच्या चेहऱ्याकडे मी पाहिलं त्यावेळेस मी त्यांच्या चेहऱ्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये चकाकी आणि गौरव पाहिलं. Have you heard about contagious diseases? आणि तुम्ही जे धोकादायक अशा प्रकारचे रोग आहेत, आजार आहेत, त्याच्याविषयी ऐकलेलं आहे का? No, but the contagious जे diseases. संसर्गजन्य रोग आहेत. हाँ. धोकादायक है. क्या कहते हैं? Contagious diseases. म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्ग होणारे रोग. You've heard about it, right? तुम्ही त्याविषयी ऐकलेलं आहे? So these diseases, the doctor says that when there is a contagious disease on a person's life or that person carries that disease, we should be never around him. We should never stand around him. सुना है आप लोगों ने? तुम्ही ऐकलेलं आहे का? डॉक्टर म्हणतात की ज्या व्यक्ती अशा प्रकारचा रोग झालेला आहे तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ जायचं नाही, त्याच्या अवतीभोवती उभं राहायचं नाही. त्याच्या थांबून तू शिंकला तर तुम्हाला होईल. हा? त्याने तू जर शिंकला ना
आणि लोकांना फार मग लांब राहायला लागायचं, Very, very far. फार फार लांब राहायला अपने लागायचं. खुद के घर वालों को खाना देना होता था तो दूर रखते थे, डंडे से स्टिक से आगे ढकलते थे. भैया क्यों? तू दूर ही रहे भैया. हाँ तू मेरा है लेकिन तू दूर ही रहे. Hello. That's what I'm talking about tonight. आणि त्या विषयीच मी आजच्या रात्री बोलत आहे. That's the contagious disease I'm talking about. आणि त्या संसर्गजन्य रोगाविषयी मी बोलत That आहे. is a contagious disease. आणि तो अशा प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. Spreads even though we don't do anything. आपण काहीही न करता तो रोग पसरतो. You don't do anything, but still that contagious disease will spread like a rocket, man. आणि तुम्ही काहीच करत नाही पण एखाद्या रॉकेट प्रमाणे तो रोग पसरतो. It will move from one person to another, from another to the third, fourth, and it will spread across. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपासून तिसऱ्या चौथ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. Understood, right? बरोबर? This is the contagious disease हा आहे संसर्गजन्य रोग. released from the demonic world. आणि त्यात ते आध्यात्मिक असं जे जग आहे त्याच्यापासून तो येतो. But tonight we'll learn about something else. पण आताच आपण काहीतरी दुसऱ्या गोष्टीपासून शिकणार आहोत. If devil can release a contagious disease, जर सैतान जो आहे तो संसर्गजन्य रोग जर मोकळा करतो, tonight or today we will receive an anointing which is a contagious anointing. पण आज आपण अशा प्रकारचा अभिषेक मोकळा करणार आहोत. तो We will देखील receive संसर्ग that आहे. contagious anointing, and this contagious anointing will not give the death, but it will give you the life. हा जो संसर्गजन्य अभिषेक आहे तो मृत्यू देणार नाही पण तो जीवन देणार आहे. This contagious anointing will not kill you, but this contagious anointing will restore you. हा संसर्गजन्य जो रोग आहे तो तुम्हाला मारून टाकणार नाही पण तो तुमची पुनर्स्थापना करणार आहे. So the demonic world releases the contagious power, contagious diseases to destroy the mankind. आणि सैतानाचा आता हा जो संसर्गजन्य रोग आहे तो अशा प्रकारचा जो रोग आहे तो टाकतो जेणेकरून संपूर्ण मानवजाती नष्ट होईल. But today we will receive the oil and the contagious anointing where anybody who comes, anybody who stands next to you, they will sense that anointing what you carry inside of you. पण आता आपल्याला अशा प्रकारचा अभिषेक अशा प्रकारचा तेल जो संसर्गजन्य आहे तो मोकळा करणार आहोत. जो कोणी तुमच्या शेजारी उभा राहील त्याला देखील तो अभिषेक आणि तेल प्राप्त होईल. That contagious anointing is an unconscious anointing. आणि तो जो असा अभिषेक जो आहे तो संसर्गजन्य आहे तो आपल्या मानवी बुद्धीने समजणार नाही. Knowingly, unknowingly, it will spread around. कळत न कळतपणे तो अभिषेक सगळीकडे पसरेल. Even though you want to release it or you don't want to release, still that anointing will move across and it will change the vicinity. आणि जरी तुम्हाला तो अभिषेक मोकळा करायचा आहे किंवा मोकळा करायचा नाही तरी पण अवतीभोवती संपूर्ण परिसरामध्ये तो अभिषेक पसरेल. That anointing will move, and when that anointing will move, the atmosphere will change automatically. आणि ज्यावेळेस तो अभिषेक मग बाहेर येईल मोकळा होईल आणि पसरेल त्यावेळेस संपूर्ण जे वातावरण आहे ते आपोआप रीतीने बदलून जाईल. Remove Exodus chapter 34 and 29. निर्गम याचा 34, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29. क्या बोलतोस? 29. 34, 29. निर्गम 34:29. मग मोशे साक्षपटाच्या त्या 2 पाट्या घेऊन सिनाय पर्वतावरून खाली उतरला. परमेश्वराशी बोलण्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत याचे त्यास भान नव्हते. Brother, असं एक वेळ जरा नाही का तुम्ही ते emphasize करून सांगा. मग मोशे साक्षपटाच्या त्या 2 पाट्या घेऊन हा. सिनाय पर्वतावरून खाली उतरला. परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत. त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहे. When Moses was coming down from that Mount Sinai, ज्यावेळेस सिनाय पर्वतावरून मोशे खाली उतरत होता and when he came down in front of his people, त्यावेळेस तो आपल्या लोकांच्या समोर आला. he didn't knew that his face was shining. त्याला माहिती नव्हतं की त्याच्या चेहऱ्यावर तेज He आहे didn't realize that his face is shining as bright as ever. आणि त्याला माहिती नव्हतं की आता त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी चकाकी आलेली आहे. But the people around him, पण त्याच्या अवतीभोवतीचे लोक in front of whom he was standing, त्यांच्या समोर तो उभा होता they could recognize that his face is आणि shining. त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना समजलं की त्याचा चेहरा आता चमकत आहे. They could see that the face is shining as bright as ever. आणि त्यांचं पाहत होतं की त्याचा चेहरा आता अतिशय चकाकाने भरलेला He आहे. came down, he stood in front of them, he didn't knew what
he is having upon his face, but the people all around could see something upon his face. तो खाली आला, तो लोकांसमोर उभा राहिला, त्याच्या चेहऱ्यावरचं गौरव चकाकी त्याला समजली नाही, पण त्याच्या समोर जे लोक होते त्यांना समजले की याच्या चेहऱ्यावर किती मोठी चकाकी आहे. Yeah. There are many people who don't know what they carry today. कित्येक लोकांना ठाऊक नाही की ते आज काय घेऊन चाललेले आहेत. They don't know what they carry today. त्यांना ठाऊक नाही की ते आज काय घेऊन चाललेले आहेत. You don't have to announce, you don't have to decree and declare what is there upon you. You don't need to boost yourself by saying, I am anointed. You don't need to say that, I am this, I am that. But when you are in the presence of the Most High God, when the oil will come upon you, and when you will just walk, that presence will give your testimony, and that presence will show the people what you are and who you are in Christ Jesus. आणि तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज नाही की तुम्ही कोण आहात. तुम्हाला लोकांना घोषणा करण्याची गरज नाही की मी अभिषिक्त आहे. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये चालता, देवाचं सानिध्य तुमच्या वतीने साक्ष देतं की तुम्ही देवाचे अभिषिक्त असे लोक आहात. You don't need to show yourself that you are a prophet, you are an apostle, you are a pastor, you are an evangelist, you are a teacher. You don't need to show them. तुम्हाला लोकांना दाखवण्याची गरज नाही की तुम्ही संदेष्टे आहात, You तुम्ही don't need to प्रेषित tell आहात. them what you are and who you are. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय आहात लोकांना सांगण्याची गरज नाही. Hide yourself in that room. आणि त्या खोलीमध्ये तुम्ही स्वतःला लपवा Receive that oil from above. आणि वरून ते तेल स्वीकारा. And when you will walk, आणि ज्यावेळेस तुम्ही चालाल, when you will walk, ज्यावेळेस तुम्ही चालाल, when you will talk, ज्यावेळेस तुम्ही बोलाल, that oil will spread across. ते तेल आहे ते पसरून जाईल. That oil will spread around you. ते तेल तुमच्या अवतीभोवती And when पसरेल. that oil will spread, आणि ज्यावेळेस ते तेल पसरेल, when that aroma will go, त्यावेळेस तो सुगंध पसरेल. everybody next to you or everybody around you, they will know who you are. So that time, you don't need to tell them whether you are a prophet, whether you are a pastor. They will bow in front of you, saying, my prophet, I receive you. My pastor, I receive you. It is that anointing what speaks for us. It is that oil that talks about us. Because it is that oil that moves the situations all around us. आणि तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांना फक्त तो अभिषेक पसरेल आणि त्यांना समजेल की तुम्ही देवाचे सेवक आहात, पाळत आहात आणि तुम्ही संदेष्टे आहात. ते म्हणाल की हे संदेष्टा, मी तुझ्या समोर आज नमन करतो, कारण का तर ते तेल, तो अभिषेक आणि ते सानिध्य तुमच्या वतीने साक्ष देईल. Yeah. That oil will speak for you, man. ते तेल तुमच्यासाठी बोलेल. Even though people are not able to recognize you today, तरी लोक आज तुम्हाला ओळखू शकत नाही. people are underestimating you today, जर लोक आज तुम्हाला कोणत्याही प्रकारे खालच्या स्तराला if बघत आहेत, people are looking down at you today, जर लोक आज तुम्हाला खालच्या नजरेने बघत आहेत, because you are not wearing that shiny clothes, कारण तुम्ही ते चकाकणारे कपडे घातले because नाही, you don't have that house of your own, कारण तुमचं स्वतःचं घर नाहीये, you are under the tent or you are staying in a rented place. कारण तुम्ही त्या तंबूमध्ये किंवा भाड्याच्या घरामध्ये राहता, Even though you are working as in a झाडू खाता something, तुम्ही कोणत्या तरी झाडूचं काम करीत आहात, you don't know what you are carrying inside of पण you. तुमच्या आतमध्ये तुम्ही काय घेऊन चालत आहात तुम्हाला ठाऊक नाही. Remember, even though you are having these situations in your life, but the oil above you, the anointing above you, and the oil in you, and the anointing above you is way higher than anything around you. Because that is from the Lord. You carry the power of God. You carry the glory of God. You don't need to be low, people of God. आणि तुमच्यामध्ये आणि तुमच्या जवळ जे देवाचं तेल आहे आणि अभिषेक आहे ते घेऊन तुम्ही चालत आहात आणि ते सामर्थ्य घेऊन तुम्ही चालत आहात. तुम्हाला आज छोटं किंवा कमी म्हणून घेण्याची गरज नाही, Because you carry the presence of God. कारण तुम्ही देवाचं सानिध्य घेऊन चालता. You cannot remain hidden for a long time. आणि जास्त काळ तुम्ही आता असेच लपून राहू शकत नाही. Because you carry the presence of God, because you carry the oil of God, you cannot be hidden for a long period of time. आणि तुम्ही देवाचं सानिध्य घेऊन चालता, देवाचं तेल घेऊन चालता, म्हणून जास्त काळ तुम्ही आता लपून राहू शकत नाही. Brother, remove Acts 5:15. प्रेषित याचा 5वा अध्याय वचन 15. Acts 5:15. Fast, brother. Acts 5:15. प्रेषित 5:15. इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणे कार्यास उचलून रस्त्यामध्ये आणले आणि पेत्र जवळून येत असता
त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले. They brought the sick into the streets and laid them on the beds and couches, that at least the shadow of Peter passing by might fall on some of them. आणि त्यांनी दुखणेकरांना आणले, रस्त्यामध्ये ठेवले आणि काहींना बिछाण्यावरती ठेवले आणि बाजांवर ठेवले, जेणेकरून पेत्राची सावली तरी त्यांच्यावर पडेल. Remember, Peter didn't pray for anybody. लक्षात ठेवा, पेत्राने कोणासाठी प्रार्थना केली नाही. It was just the presence what he carried upon his life, and because of that presence, his shadow healed many people. आणि फक्त आपण पाहतो की त्याच्यावर देवाचं सानिध्य होतं आणि त्या सानिध्यामुळे त्याची सावली जरी पडली तरी लोकांना आरोग्य मिळत It होतं. was only the presence what he carried upon his life that healed the sick. आणि फक्त तो देवाचं सानिध्य घेऊन चालत होता, त्याच्या देवामध्ये सानिध्य असल्यामुळे तो चालत असताना रोग्यांना आरोग्य मिळालं. Yeah, when he was just walking, when he was just passing, तो फक्त चालत होता, जवळून जात होता the presence was moving for him without even he telling anything. आणि तो काही बोलला पण नाही, पण त्याच्यामध्ये असलेलं सानिध्य काम करत होतं. That's the contagious anointing I'm talking about. आणि त्याच संसर्गजन्य अभिषेकाविषयी मी बोलत आहे. That is the oil, the contagious oil I'm talking about. आणि त्या संसर्गजन्य तेलाविषयी मी बोलत आहे. And Peter didn't knew that his shadow is healing people, but the oil which he's talking, which he's carrying, the anointing which he's carrying, it's the contagious anointing. Even though you don't touch anybody, even though you don't, lay hands on upon anybody, but still the anointing what you carry, when you will move, you can sense the presence of God. When you walk, you can feel the presence of God. When you talk, you know that something powerful is coming out of this mouth. Something unique, something which carries the weight in the spiritual realm is coming out of this mouth. आणि पेत्राला ठाऊक पण नव्हतं की आता तो जवळून चालत आहे आणि त्याच्या सावलीमुळे लोकांना आरोग्य मिळत आहे. त्याच प्रकारे तुम्ही देखील ज्यावेळेस चालाल, तुम्ही देखील फक्त त्यामधून ज्यावेळेस जाल, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्यामधून कार्य करेल, देवाचं सानिध्य तुमच्यामधून कार्य करेल. Yeah. Oh Jesus, Spirit of people of God. देवाच्या लोकांनो, Today the Lord wants one thing from all of us. आज परमेश्वर देवाला आपल्या सर्वांपासून एक गोष्ट हवी आहे. We don't need to be we don't need to go in the presence wherever the presence is there. ज्या कोणत्या ठिकाणामध्ये सानिध्य आहे, त्या सानिध्यामध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही. No, wherever the presence of God is, we don't need to go there. त्या कोणत्या ठिकाणामध्ये देवाचं सानिध्य आहे, त्या ठिकाणामध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही. The Spirit of God is like we need to become the carrier of His presence. पण आज आपण त्याचं जे सानिध्य घेऊन चालणारे लोक व्हायचं आहे. ऐसा नहीं होना चाहिए कि बाबा यहाँ पर उपस्थिति तो चलो यहाँ पर, वहाँ पर उपस्थिति तो चलो वहाँ पर. ऐसा हमने बनना चाहिए कि जहाँ पर हम लोग खड़े हो जाएंगे, वहाँ पर परमेश्वर की उपस्थिति मंडरानी चाहिए. Wherever we go, the presence of the Most High God should be sensed by the people around us. ज्या कोणत्या ठिकाणामध्ये आपण जाऊ, त्या ठिकाणामध्ये देवाचं सानिध्य आपल्याद्वारे लोकांना दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. People should recognize that oil what we carry upon us. आणि आपल्या वरती जे तेल आपण घेऊन चालत आहोत, लोकांनी त्या तेलाने आपल्याला ओळखलं पाहिजे. There are many things, but we'll not read the Bible. मतलब वो नहीं लेंगे. But in the book of Luke, लुकाच्या पुस्तकामध्ये the Bible records Jesus is saying पवित्र शास्त्र सांगतं की येशूने म्हटलं in Luke 8, 40, 44, 45, 46, 47. आणि लुकाचा 8वां अध्याय 45, 46, 47, 48 मध्ये Jesus himself says, somebody touched me. येशूने असं म्हटलं, कोणीतरी मला स्पर्श केला, Because I have sensed power going out of me. कारण मला जाणवलं की सामर्थ्य माझ्यामधून बाहेर गेलेलं आहे. People of God, remember one thing, huh? देवाच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात Please ठेवा. make a note of this. कृपा करून तुम्ही चांगल्या प्रकारे Jesus लक्षात ठेवा. Christ didn't pray for that woman. येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीसाठी प्रार्थना He केली नाही didn't lay hands upon him. आणि त्याच प्रकारे त्या स्त्रीवर त्याने हात पण ठेवला नाही. Jesus Christ himself is the anointing. He carried that presence inside of him. He carried that oil inside of him. He carried that power inside of him. So that lady who came near Jesus, who touched the hem of his garment, that very moment, that contagious anointing which he carried, which Jesus carried, that contagious anointing
healed that woman, healed her completely, and every sickness bowed in front of that oil. Every power of the enemy was destroyed when that presence of the Most High God was released in that body. आणि येशू ख्रिस्त स्वतः ते जे अशा प्रकारचं संसर्गजन्य तेल आणि त्याच प्रकारे सानिध्य आणि त्याच प्रकारे सामर्थ्य घेऊन चालत होता. ज्यावेळेस त्या स्त्रीने येशूला स्पर्श केला, त्याच संसर्गजन्य अभिषेकाद्वारे, तेलाद्वारे आणि सामर्थ्याद्वारे त्या स्त्रीला आरोग्य प्राप्त झालं. त्यावेळेस प्रत्येक जो आजार आहे, जो रोग आहे, त्याने येशू समोर नमन केलं. Remember, the power was already there. लक्षात ठेवा, सामर्थ्य अगोदरपासूनच तेथे होतं. The power was already there. सामर्थ्य अगोदरपासूनच तेथे होतं. But the presence moved her towards that power. पण आपण पाहतो की जे सानिध्य आहे त्या स्त्रीला ते सामर्थ्याकडे घेऊन गेलं. The power was already moving around. सामर्थ्य जे आहे ते अगोदर तिथे फिरत होतं, कार्य करत होतं. Jesus was moving around there. येशू त्या ठिकाणामध्ये कार्य करीत होता He carries that power. आणि त्याच प्रकारे ते सामर्थ्य He घेऊन has a चालत होता. healing virtue inside of him. आणि त्याच प्रकारे त्याच्या आतमध्ये तो सद्गुण But अगोदर होता. because of his presence, पण त्याच्या सानिध्यामुळे the atmosphere around him त्याच्या अवतीभोवती असलेलं वातावरण pulled that sickness towards him. आणि तो आजार त्या स्वतःकडे घेऊन आला. And when that sickness came towards the power of that healing, आणि ज्यावेळेस तो जो आजार आहे तो त्या सामर्थ्य, आज आरोग्य देणाऱ्या सामर्थ्यापर्यंत आला, automatically that sickness changed into healing. आणि आपोआप प्रक्रियेत त्या रोगाचं रूपांतर आरोग्यामध्ये झालं. You know, he was just moving. तो फक्त कार्य करीत होता. तुम्हाला कर्ज आहे, ठीक आहे? तुम्हाला जर कर्ज आहे, तुम्हाला माहित आहे की येशूमध्ये कर्जाची सगळी मुक्ती आहे. तुम्ही फक्त त्याच्या उपस्थितीमध्ये राहावा, तो कर्जाची मुक्ती केव्हा तुम्हाला भेटेल तुम्हाला कळणार नाही. You just need to be in his presence, my dear sister, because he has got all the power to set you free from all the debts. कारण सर्व कर्जामधून बाहेर काढण्याची शक्ती आणि सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. If you're going through any sickness in your body, जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्या आजारातून तुम्ही चाललेला असाल if you feel that nothing is moving good in my life, आणि तुम्हाला असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये काहीच गोष्ट बदल just होत stay नाहीये, in his presence. फक्त त्याच्या सानिध्यामध्ये राहा. And when you are in his presence, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सानिध्यामध्ये the राहता, oil which is there inside of you, ते तेल तुमच्या आतमध्ये आहे. that oil will start speaking for you. ते रक्त आहे, ते तेल तुमच्यासाठी बोलू And when लागेल. that oil will start speaking for you, ज्यावेळेस ते तेल तुमच्यासाठी बोलू लागेल, you will see situations changing in your life. तुम्ही पाहाल तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती बदलत You आहे. will not understand at that very moment. त्या क्षणाला तुम्हाला काही समजणार नाही, But because of that oil, what you carry inside of पण ते you, तेल तुमच्या आतमध्ये घेऊन तुम्ही चालत आहात. gradually you will see situations turning in your favor. आणि in हळूहळू Jesus' तुम्ही name. बघाल की येशूच्या नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती बदलत आहे. Hey, are you understanding what I'm मी saying? काय बोलत आहे तुम्हाला समजत आहे का? It's very deep. आणि हे फार खोलवर असं आहे. It's deep, people of God. देवाच्या लोकांना अतिशय खोलवर आहे. Tonight, every one of us will receive that anointing. That's the contagious anointing. आज रात्री प्रत्येक व्यक्तीला तो संसर्गजन्य अभिषेक मिळणार Wherever आहे. we will go, त्या कोणत्या ठिकाणामध्ये आपण जाऊ, people will not only see us, लोक फक्त आपल्याला बघणार नाही, people will see the fire of God upon आणि us. देवाचे लोक तुमच्यावर देवाचा अग्नी People बघतील, will see the power of God which we carry in us. आणि आपल्यामध्ये देवाचा अग्नी आणि सामर्थ्य घेऊन People जाताना will लोक sense that presence of God in us and around us. बघतील की आपल्यामध्ये देवाचं सानिध्य आहे, आपल्या अवतीभोवती आहे. And people don't need to tell you, when you are worshiping, Hare Baba, he's the worship leader, she's the worship leader. Your walk, your talk, and the way you carry yourself itself will give you a name on the earthly realm and in the heavenly realms. That this person carries the oil of joy, and this person is the one who worships the King of glory in truth and in spirit. It is that oil what he carries, what she carries inside of her. That oil will speak, and that oil will give you a name which is from above. कळलं का रे? समजाय का? People are like, अरे हा मला असं बोलतो, माझं नाव असं ठेवलंय, एवढं करून पण मला असं बोललं जातं. माझं नाव बदनाम केलं आहे, माझं नाव खराब केलं आहे. किती चांगलं वागू असून मी, किती चांगलं वागू असून त्यांना कधी कळलं, कब समजेगा वो?
But don't worry. Don't worry. When the oil will flow, your name will be changed forever in the name of Jesus. ज्यावेळेस ते तेल वाहील तुमचं नाव ऑटोमॅटिक रीतीने आपोआप रीतीने बदलून जाईल. जो आपको, I don't want to use that word, जो आपको गलत शब्दों से पुकारते हैं, वो एक दिन आपके तेल को देखकर, आपके ऊपर के उस तेल को जानकर, उसके ऊपर की खुशबू को लेकर, वो व्यक्ति आपके सामने झुकेगा एक दिन यीशु के नाम में. वो झुकेगा जरूर, क्योंकि वो तेल सादा नहीं है. लोग आपको दरिद्र दरिद्र बोलते थे, क्या कुछ नहीं कर सकते, कुछ नहीं कर सकते. लेकिन लोगों को आज तक मालूम नहीं कि परमेश्वर ने आपको क्या क्या दिया है. Right? You know what I'm talking about. When the time will come, that same people will be like, my God, इतने शांति से कैसे क्या इनको आशीष दिया. ना शोर शराबा था, ना कोई डांसिंग था, ना ढिंडोरा पीटा गया, फिर भी ये कहां से कहां चले गए भैया. Hey sister, I hope you're getting what I'm saying. किसी ने कुछ बोला नहीं ना, कुछ ना सडनली कसं काय झालं. उषा सिस्टर तुम्ही एक चांगला एक्झाम्पल आहे. People are like, hey, come here, man. Don't worry. She's like, doing, I don't want to tell what work she does, but she's doing the lowest work. People might be like, कौन है? लेकिन आपको मालूम नहीं इन दिनों में खुदा ने क्या किया इनके लिए, किसी को अंदाजा नहीं. ये माँ अकेली लड़ाई लड़ रही है भैया. She's fighting all the battles all alone. But you know what? Who is her strength? It's not the bows and the arrows. It is Jesus who's taking her. It is Jesus who has lifted her. Can you see her sari, so beautiful sari she's wearing? Yeah. One time was there, she had nothing. बरोबर बोलते, बोलू शकतो ना आम्ही बोलणार. तुम्ही बोला नाही बोलत तरी बोलणार, कारण की आज परमेश्वराची महिमा होत आहे. Yesterday she called me and she's like, Pastor, तुम्हाला माहित नाही परमेश्वराने काय केलं माझ्यासाठी. बरं झालं मी तुमचं ते ऐकलं, मी तुम्ही मला जे बोलला मी नाही बोललो. मोठी गोष्ट हे आहे की तुम्ही त्या परमेश्वराच्या आवाजाला हो दिला. तुमचा होच्यामुळे, तुमच्या त्या हाच्यामुळे आज तुमची परिस्थिती बदललेली आहे. किती तोलं सोनं आहे? किती? 3.25 तोला सोना जो गया था ना, ऑलमोस्ट खुदा ने फिर से लौटाया. ये माफ कर सकता है भैया, ये अपना माफ कर सकता है. उम्मीद खत्म हो गई थी. इन्होंने मुझे बताया नहीं था मेरा सोना गिरनी. I didn't knew at all, man. But the oil changes the story. The presence of the Most High God changes the story. She waited and she waited upon the Lord. ये रुकी रही उस परमेश्वर पर. इन्होंने आशा नहीं करी, अरे अभी होना चाहिए तब. नो, ये धीरज बांधे थे. इन्होंने ऐसा धीरज बांधा ना कि आपको आने वाले दिनों में देखेंगे. काय काय घेतलं हो तुम्ही? कपाट घेतलं, फ्रीज घेतलं, नवीन घर बांधलं. This is God. See, I am not telling what all she has. No. I'm not saying कि बाबा परमेश्वर ने इसको ये दिया. No, वो सब बात की बात है. But she remained faithful in the presence of God. She remained faithful in the presence of God. And I honor her and I salute her. Everybody mocks her.
Everybody. But whenever I go from my car, in my, whenever I'm traveling and whenever I see her, I make sure that I stand, I hold her, and I greet her and I leave. Doesn't matter what people will say, but because I know what oil is being released upon this family, this house. I am not recognizing her by what she has physically, but I am recognizing her what God has released upon her life spiritually. What God has released upon her life spiritually. It is God's power and God's presence what the Lord has released upon her life. What He has released upon her life. It is the presence of the Most High God that changes the story for the glory. It is the presence of the Most High God. She's been recognized in the spiritual realm, so you and me are recognized in the spiritual realm. Because we carry that presence of the Most High God. And because of that presence of the Most High God, our recognition is from above, people of God. If we carry the oil, जर आपण तेल घेऊन चालतो, if we carry the powerful grace of our Lord, जर आपण आपल्या प्रभूची सामर्थ्यशाली कृपा घेऊन चालतो, and if we do wrong things, आणि जर आपण चुकीच्या गोष्टी करतो, people will leave everybody, but people will point at us only. लोक सर्व काही सोडतील पण फक्त आपल्याकडे बोट दाखवतील. झालंय का तुमच्या बरोबर असं? तुम्ही परमेश्वर प्रेझेंस क्या बोलते? तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीला काढून आहे कॅरी घेऊन चालत आहे, घेऊन चालत आहे आणि लोक सारखं तुम्हाला पिन पॉइंट करत आहे. Remember, one day that oil will speak for you. एके दिवशी ते तेल तुमच्यासाठी बोलेल. One day that fire of God which you're carrying for these years, these months, these days, it will speak for you. आणि इतके वर्ष आणि इतके महिने इतके दिवस देवाचं जी आग आहे तुम्ही घेऊन चालत आहात ती तुमच्यासाठी बोलेल. रडू नका sister. तो परमेश्वर सर्व नाही जाणतो. Don't cry. Hey, don't cry. Why you crying? Don't cry. We are in the presence. I know it's the presence of God, but it's the power of God which sets us free from all the bondages. आणि देवाचं सानिध्य आहे, देवाचं सामर्थ्य आहे जे आपल्याला प्रत्येक बंधनापासून मुक्त करतं. 2 Corinthians 2:15. 2 Corinthians 2:15. For we are to God the fragrance of Christ. अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. अजून एक वेळ बोला. अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. ख्रिस्ताचा सुवास like an essence, like a fragrance to Christ. आणि ख्रिस्तासाठी असा एक सुगंध, एक सुवास आपण When आहोत. you go into a mall, ज्यावेळेस आपण एखाद्या मॉल मध्ये जातो, whenever you enter a mall, ज्यावेळेस आपण मॉल मध्ये प्रवेश करतो, does the staff come to you and spray the perfume upon you? आणि तो स्टाफ तुमच्याकडे येतो, तुमच्यावर तो परफ्यूम मारतो का? No, right? नाही. The moment you enter that mall, there is a different type of fragrance which hits, right? आणि आपण त्या मॉल मध्ये प्रवेश करताच आपल्याला वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो. Something else, and you are like, what is this, man? आणि तुम्ही असं म्हणता की हे काय बरं आहे? What is this? हे काय आहे? I want this fragrance. आणि मला हा सुवास हवा आहे. And you move from some place, and the fragrance is gone, you will go back to that place then. आणि तुम्ही पुढे जाता आणि पुन्हा त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणामध्ये मागे येता, त्यावेळेस पुन्हा एकदा तुम्हाला तो सुगंध मिळतो. कळतंय का मी काय बोलत आहे? कोण गेलाय तुम्ही मॉलमध्ये कधी? नाही, कोण नाही गेलं मॉलमध्ये? मोठ्या मॉलमध्ये कोण नाही गेलं? सगळे गेले? तुम्ही गेला का? मग मी तेच विचारतोय, कोण मोठ्या मॉलमध्ये गेलं नाही? हात उचला. उचला ना रे, हात उचला ना. नाही गेलं ना तुम्ही? नाही गेलं ना? तुमच्या परमेश्वराने तुमच्यासाठी काय केलं तुम्हाला माहित आहे ना? उद्या रविवार आहे. काय?
उद्या रविवार, संडे आहे उद्या. तिथं काय तुम्हाला खरीदाची गरज नाहीये. तुम्हाला काय बरं का, खरीदण्याचीच गरज नाहीये. तिथं खूप लोक असं टांगटिंग येतात. तुम्ही पण जावा, टांगटिंग करत जाऊ नका. पण खूप लोग अरे why I'm saying this ना, अपने आप को कम मत देखो भैया. आपका बाप एक ऐसा बाप है, ऐसा क्षमता रखने वाला बाप है कि अगर आपको कोई चीज पसंद आएगी तो आप ले भी सकते हैं. ऐसा क्षमता परमेश्वर ने आपका बनाया है. आज आप लोग उस मॉल में जाएंगे, कुछ खरीदेंगे नहीं, लेकिन आप उस चीज को देखकर जरूर दिमाग में रखेंगे और बार बार जब दुआ करेंगे तब उस खुदा बाप से कहिए, खुदा वो चीज मैंने देखी है, तू मुझे दे सकता है. तो बार बार उस मॉल में जाते रहेंगे, राइट. और एक दिन आएगा कि वो परमेश्वर ऐसे जेब को भरेगा आपके कि आप जो चीज नहीं ले सकते उस चीज को लेकर आपके घर में लेकर आएगा. वो उपस्थिति परमेश्वर की कर सकती है. हाँ, सो मैं वो परफ्यूम के बारे में बोल रहा हूँ. और तो भी आई डोंट केयर. आई विल प्रीच टुनाइट. द परफ्यूम जो है, परफ्यूम का जो खुशबू आता है, ठीक है, वी गो देयर एंड वी सी, वी स्मेल, यू नो, ओह क्या सही है वो. It's the same way. That is what he's talking about. That this, who was that? Paul is saying in 2 Corinthians that for we are to God the fragrance of Christ. आणि पहिल्या ठिकाणामध्ये त्याच विषयी बोलत आहे, कारण अशा लोकांमध्ये आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. या ब्रदर हॉलिंग तुला बोलणं यार बहुत अच्छा लगा हिंदी में. कारण अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. आम्ही अशा अशा लोकांमध्ये आम्ही देवाला, अशा लोकांमध्ये आम्ही त्या परमेश्वराला ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताचा सुवास आहोत. ख्रिस्ताचा सुगंध, ख्रिस्ताचा सुवास आहोत. We are like the fragrance of Christ Jesus. That means we carry Jesus inside of us, and the aroma which comes out of us when we are in the presence of the Most High God, we carry the fragrance inside of us, and wherever we will go, we carry the fragrance. And even though we have not sprayed that perfume on us, still that oil, that aroma will come from us. It is when you carry the presence of the Most High God, even though you don't have anything in your pockets, everything will work for you. When you carry the presence of God, when you carry the oil of God inside of you, if you don't, you have to pay something to somebody. You have to give, you have to repay to somebody. But when you are in the hidden place, some third person will come. He will pay off all your debts. He will go. Why, you know? कळलं का? वो व्यक्ति, तीसरा व्यक्ति आएगा, आपके सारे कर्जे को फेंक कर चला जाएगा, क्योंकि आपने उस बंद कमरे में उस परमेश्वर के साथ उसकी उपस्थिति में समय बिताया है. My marriage bills were paid. खाने का बिल मेरा, जो लोग आते ना, congratulations brother, congratulations sister, जो भेंट देकर जाते ना, वो पैसे से मेरा सारा जो खाने का बिल था वो सब चला गया. You know why? Because me and my wife, we were praying, God, we don't have anything, Lord. One day before our marriage, my wife was there at my place. It's a long story. Sometimes when God gives permission, I'll talk. We prayed. Oh, we prayed, man. Because we knew that we don't have anything. हमने ऐसा प्रार्थना किया कि जो बिल का जो अमाउंट था, जो खाने भरने का जो अमाउंट था, जो खाने वाले को देने का जो बिल था, एग्जैक्टली वही भेंट में हमको आया और वही हमने रीपे कर दिया. People of God, remember one thing.
देवाच्या लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवा, when we carry the oil, when we carry the aroma inside of us, ज्यावेळेस आपण आपल्या आतमध्ये देवाचं तेल आणि देवाचा सुगंध घेऊन चालतो, people who like that aroma, ज्या लोकांना तो सुगंध आवडतो, that people will come for us and they will stand for us. ते लोक आपल्यासाठी पुढे येतील आणि आपल्यासाठी उभे राहतील. हा, कळलं का तुम्हाला? तुमच्यावरती जर खुशबू असेल ना, ते अभिषेकाची खुशबू असेल, तेव्हा ते लोक तुमच्याकडे येतील, नाहीतर ते लोक तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही किती जरी परफ्यूम मारवलं तरी ते तुम्हाला स्वीकारणार नाही. पण तुमच्यावर तो परमेश्वराचा अभिषेक असेल, भले तुमचे कपडे फाटलेले किंवा नसो, फाटलेले असो, हाँ? फाटलेले, नहीं, मेरे को बोलना है कि नहीं, तुम्हारे कपड़े अगर फटे भी क्यों ना हो, फिर भी वो लोग तुम्हें क्या करेगा, नजदीक करेगा. ए बाबा, तू मेरा है, तू मेरा है, तू मेरा, क्योंकि मुझे तेरे ऊपर कुछ एक अभिषेक दिख रहा है, और जिस अभिषेक की मैं चाह में हूं ना, उस अभिषेक में तेरे ऊपर देखता है. When I come to you, I sense that presence. When I come close to you, I feel that peace. When I talk to you, all my problems are solved. When you talk to me, I sense something happening in me. Oh, I want to talk to you only. मुझे केवल तुझसे बात करना है. Oh, I want to be near you. I want to be with you. Wherever you go, you please take me. Wherever you will move, hey, please call me. Because I am in love with the oil which you carry upon you. Oh, I am in love with that presence which you carry wherever you go. I want that presence. I am desperately waiting for that aroma. I am desperately wanting that presence that is upon you. That is upon you. ऐसा मत बोलो कि आप वो अंधकार में है और अंधकार के राज साम्राज्य के लोग हैं आप लोग. ऐसा बोलो, क्योंकि बाइबल में पहला पत्रस 2:8 और 9 में जैसे कहा, 9वां वचन में जैसे कहा कि उस खुदा बाप ने, एक समय था हम लोग अंधेरे में थे, लेकिन उस खुदा ने हमें अंधेरे से निकालकर उजियाला में लाया है. And if we have come out of that darkness, we have to show everybody that we are out of that darkness. आणि जर आपण त्या अंधकारातून बाहेर आलेलो आहोत, तर प्रत्येकाला हे दाखवायचं आहे की आपण त्या अंधकारामधून बाहेर आलेलो आहोत. If you are being loved by the Lord, आणि जर प्रभूद्वारे तुमच्यावर प्रेम करण्यात येत आहे, if you know that you are being chosen by the Lord, जर तुम्हाला हे ठाऊक आहे की देवाने तुम्हाला ती निवड केलेली आहे, people around you and people with you should know, हा माणूस अगोदर असा होता, हा आता बदलला आहे. ऐसा मत होने दो, याचा स्वभाव असाच आहे, हा कधी बदलणार नाही. किती जरी परमेश्वर स्वतः येऊन याच्यावर बसला ना, तरी हा बदलणार नाही. असं होऊ नका. याद रखिए भैया, वो 12 साल से स्त्री, जो रक्तस्राव स्त्री थी ना, उसको यीशु मसीह ने छुआ नहीं. यीशु मसीह ने उसके ऊपर ले हैंड करके बोला नहीं कि तेरी चंगाई ठीक हो करके. उसके केवल उपस्थिति के चलते सब कुछ हो गया. लोगों को समझने दो, आपके घर वालों को, आपके बाहर वालों को, जो भी करीब के लोग हैं, उन्हें मालूम पड़ने दो कि आप बदले हुए लोग हैं. वो पुराना स्वभाव जो एक समय परमेश्वर का उपस्थिति आने के चलते वो परमेश्वर ने काट दिया था, आपका पुराना स्वभाव. कोई व्यक्ति आपके जीवन में आता है तो उसे वो आपके पुराने स्वभाव का खुशबू आने मत दो. कर रहा है क्या? समझ रहा है? कर रहा है क्या? अगर परमेश्वर ने गाड़ा है ना कुछ स्वभावों को,
तो उसको खुदड़ खुदड़ के निकालो मत। अगर प्रभु ने निकाला है उस स्वभाव को, उस गंदगी को अपने अंदर से, आपके अंदर से, तो उस गंदगी को गड़े ही रहने दो, गड़े ही रहने दो। जानबूझकर जाकर वो गलतियां मत करो, जानबूझकर जाकर उस पाप को मत करो। डोंट डू इट, डोंट डू इट। अगर हम लोग अंधकार में से निकाले गए हैं, ब्रदर वो 9वां वचन पढ़ो, दूसरा पत्री का पहला पत्री दूसरा वचन 9 और 8, 9 और 10 ऐसा कुछ है, 8 और 9 कुछ है ब्रदर, पढ़ो उसको। कॉयर प्लीज। पण तुम्ही एक निवडलेला वंश, तुम्ही एक निवडलेला वंश आहे, एक राजकीय याजकगण, एक राजकीय याजकगण, याजकगण आहे, एक पवित्र राष्ट्र, एक पवित्र राष्ट्र आहे, देवाचे स्वतःचे लोक, देवाचे निवडलेले स्वतःचे लोक आहे, यासाठी की तुम्हास ज्याने आहा अंधारातून यासाठी की तुम्हास ज्याने म्हणजे परमेश्वराने अंधारातून बाहेर काढले, पुढे त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे, त्याचे गुण ज्या परमेश्वराने तुम्हाला अंधकारातून बाहेर काढले, ज्या परमेश्वराने तुमच्या पुराण्या स्वभावाला काढून टाकलं होतं, आता तुम्हाला ते तुमचे चांगले स्वभाव जे परमेश्वराने दिले आहे, ते चांगले स्वभाव तुम्हाला दाखवण्याची गरज आहे। कारण जेव्हा तुम्ही ते चांगले स्वभाव दाखवणार, तेव्हाच तुमच्या परमेश्वराचे गुणगान होणार। नाही तर काय माहितीये का, काय फायदा याचा? चर्चला जाऊन मीटिंग मध्ये जाऊन हालेलुया हात हलवत हालेलुया हालेलुया म्हणत हालेलुया तिथं करणार आणि इथे आम्हाला शिवी गाळ देणार। काय फायदा काय याचा? शुभ्रा आहे का? टोचण्यासाठीच बोलत आहे, टोचू दे, आतपर्यंत जाऊ। क्योंकि बहुत लोग ऐसे हैं, हम लोग को एक शनिवार को अंधकार से परमेश्वर बाहर निकालता है। हम लोग लास्ट वीक जैसे हमने पढ़ा सुना, 2-3 दिन हो गया, नहीं तो वापस हम लोग क्या करते हैं, अंधकार में जाते हैं। Honestly tell me, how many of you prayed every single day? आणि प्रामाणिकपणे मला सांगा की तुमच्यापैकी किती लोक रोज आणि रोज प्रत्येक दिवशी प्रार्थना करतात? प्रार्थना केली, साधी सुधी प्रार्थना नाही बोलत आहे। तुझे येणे तुझे जाणे आजपासून आशीर्वादित झाले, आमेन। कैलेंडर ये बार कैलेंडर नहीं देंगे अपन। We'll not give calendar this year. We'll give something else this year. That oil, we carry something else. पण ते तेल आहे, त्याच्यामधून काहीतरी वेगळंच आपण घेऊन चालत असतो। Always remember, जब कभी हम लोग जहां कहीं जाएंगे, उसकी उपस्थिति को लोग महसूस करने चाहिए। अगर झगड़ा चल रहा है और हम लोग वहां पर जाकर खड़े हो जाएंगे ना, तो उसका झगड़ा वापस शांत होना चाहिए। अगर आप आपके दोस्तों के बीच में और वो आपके दोस्त बार बार सिगरेट पीते, दारू पीते, जब कभी आप आपके दोस्तों के साथ खड़े होंगे ना, वो बोलने चाहिए, भैया इसको सिगरेट पसंद नहीं है, इसको दारू पसंद नहीं, इसके सामने हम लोग नहीं पीएंगे। ऐसा होने दो भैया। और अगर ऐसा होता नहीं है ना, इसका मतलब आपके ऊपर वो खुशबू अभी तक आई नहीं है। अगर ऐसा होता नहीं है तो आप पर वो खुशबू आई नहीं है अभी तक। हाँ, अगर ऐसा होता है तो आप पर वो खुशबू आ चुकी है। आप एक और चीज कर सकते हो, जो आपका जो गरीबी है, जो इस नशे के लत में है, उसके लिए आप एक बार दुआ कर सकते हो कि प्रभु जैसे तूने मुझे बाहर निकाला, वैसे इस व्यक्ति को भी निकाल कर।
when we were worshiping in the first half, आणि ज्यावेळेस आपण पहिल्या अर्ध्या वेळेमध्ये उपासना करीत होतो, some people were worshiping, they were crying, they were weeping, they were on the knees. काही लोक आराधना करत होते, रडत होते, आपल्या गुडघ्यावरती गेले होते. And one or two people were like, काय चाललंय इथं? Yes, sister, I'm not like, even after knowing the Lord, what He is and what He has done, still people were like, doors are open for you, man. The doors are open. Come on, let's stand up. सर्वजण उभे राहू द्या. Every eye closed. प्रत्येकाचे नेत्र बंद. I can sense the presence of God. आणि प्रभूच्या देवाच्या सानिध्याचा बरोबर सुवास मी घेत I आहे. can feel the presence of God. देवाचं सानिध्य मी जाणू शकत आहे. करायचं आहे. This is the time to release and forgive them. मग तीच ती वेळ आहे की तुम्ही त्याला क्षमा करा, त्याला मोकळं करा. Because today you will receive an anointing that's a contagious कारण anointing. तुम्हाला आज तो अभिषेक मिळणार आहे की जो संसर्गाजन्य अभिषेक And आहे. wherever you will go, ज्या कोणत्या ठिकाणामध्ये तुम्ही जाल, wherever you will move, ज्या कोणत्या ठिकाणामध्ये तुम्ही चालाल, your presence will change the atmosphere in the name of Jesus. तुमचं सानिध्य सर्व वातावरण बदलून टाकणार आहे येशूच्या नावामध्ये. Whichever place you will step in, ज्या कोणत्या ठिकाणामध्ये तुम्ही आपलं पाऊल टाकाल, that situation will change in the name of Jesus. परिस्थिती बदलून जाईल येशूच्या नावामध्ये. Whichever area you will stand, ज्या कोणत्या विभागामध्ये तुम्ही उभे राहाल, whichever organization you will work for, आणि ज्या कोणत्या संस्थेमध्ये तुम्ही काम करत आहात, the atmosphere will change there. त्या ठिकाणामध्ये तुझं वातावरण बदलून जाईल. It will change there. त्या ठिकाणामध्ये असलेलं वातावरण बदलून जाईल. The anointing. The anointing, जो अभिषेक, which is contagious. जो संसर्गजन्य आहे, But this oil which the Lord has released upon you today, पण जे तेल आज प्रभूने तुमच्यावरती मोकळं केलेलं आहे, that will spread like a wildfire in the name of Jesus. तो